उद्या 20 एप्रिल रोजी येणारी अक्षय्य तृतीया आणि सोमवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे। या दिवशी महिलांनी चुकूनही घरात ही भाजी बनवू नये, कोणीही आज ही भाजी खाऊ नये। असे केल्यास महापाप लागेल, 7 जन्मांचे दारिद्र्य येईल, आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, हातात एक फुटकी कवडीही उरणार नाही। शिवाय या दिवशी ही भाजी खाल्ल्यास तुम्ही केलेल्या पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही। म्हणजेच ही भाजी खाऊन तुम्ही कितीही पूजा केली तरी ती राखेत ओतलेल्या पाण्यासारखी व्यर्थ जाईल। त्यामुळे आज घरात ही भाजी अजिबात बनवू नका आणि खाऊही नका। तर मग आज कोणती भाजी खाऊ नये हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। एवढेच नाही तर आज कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, कोणते नियम पाळावेत, कोणत्या वस्तूंचे दान करणे चांगले राहील, अशा अनेक गोष्टींबद्दलही आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुम्हाला स्पष्ट माहिती मिळेल, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली कमेंट सेक्शनमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवै नमः असे कमेंट करायला अजिबात विसरू नका। यावेळी अक्षय्य तृतीया सोमवारी आली आहे, त्यामुळे आज नारळाचा दिवा नक्की लावा, कारण सोमवार आणि अक्षय्य तृतीया एकत्र येणे हे खूप मोठे वैशिष्ट्य आहे। आज घरात किंवा मंदिरात जर तुम्ही भक्तिभावाने नारळाचा दिवा लावलात तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी ठरेल। तुमच्या कुंडलीतील दोष आणि सर्व प्रकारच्या समस्या पूर्णपणे दूर होतील आणि देवी लक्ष्मी व भगवान शिव यांची पूर्ण कृपा प्राप्त होईल, अष्टैश्वर्य प्राप्त होतील। या दिवशी महिला, पुरुष, मुले आणि वृद्धांनी पिवळ्या, लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यास वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील। तुम्ही ज्याला स्पर्श कराल त्याचे सोने होईल। सुवासिनी स्त्रियांनी या रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांच्या पतीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्वांनी आज याच रंगाचे कपडे परिधान करावेत। चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका। वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात। याच दिवशी कृत युगाची सुरुवात झाल्याचे पुराणांमध्ये सांगितले आहे। कृत युगाची सुरुवातच अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते। भगवान शिवाच्या कृपेने कुबेराची संपत्तीचा रक्षक म्हणून नियुक्तीही याच दिवशी झाली होती। श्रीहरींनी महालक्ष्मीशी विवाह केलेला हाच तो शुभ दिवस आहे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री महाविष्णूंचा 6वा अवतार असलेल्या परशुरामांचा जन्म झाल्याचे पुराणांमध्ये नमूद केले आहे। विष्णूंच्या समान मानल्या जाणाऱ्या बलराम अवताराचा जन्मही याच दिवशी झाला असून त्रेतायुगाची सुरुवात झालेली ही एक अत्यंत पुण्यतिथी आहे। पार्वती देवीने अन्नपूर्णा देवीच्या रूपात अवतार घेतला, तोही याच दिवशी। याच दिवशी श्री कृष्णाने कुचेलाला, सुदाम्याला संपत्ती प्रदान केली आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी श्री कृष्णाने तिला न संपणारे वस्त्र दिले, तोही हाच दिवस। वनवासात असताना सूर्य देवाने पांडवांना अक्षय पात्र दिले, तोही हाच दिवस। एका गरीब महिलेने झोळीत दान केलेला आवळा स्वीकारून तिची परिस्थिती आणि दानशूरता ओळखून जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी देवीची प्रार्थना केली आणि तिच्या घरात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला, तोही याच दिवशी। वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी कनकधारा स्तोत्र मानवजातीला प्रदान केल्याचा हा पवित्र दिवस आहे। शिवाच्या जटांमधून मुक्त होऊन गंगा पृथ्वीवर अवतरली, तोही हाच दिवस। आणि गणपतीच्या मदतीने महर्षी व्यासांनी महाभारत हे महाकाव्य लिहिण्यास सुरुवात केली, तो प्रसंगही हाच। पुरीच्या रथाची निर्मितीही याच दिवशी सुरू होते। कुंभकोणम आणि वृंदावन यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्येही या दिवशी विशेष पूजा केल्या जातात। एवढेच नाही तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वराह लक्ष्मी नरसिंह स्वामींचा चंदन उत्सवही साजरा केला जातो। म्हणजेच या दिवशी सिंहाचलम येथील अप्पण्णा नरसिंह स्वामींच्या अंगावरील संपूर्ण चंदन काढले जाते
तेव्हा स्वामींच्या ख्या स्वरूपाचे, निज स्वरूपाचे दर्शन होते. काढलेले चंदन भक्तांना वाटले जाते. इतर दिवशी स्वामींना नेहमी चंदनाने सजवलेले असते. 19 एप्रिल रविवार दुपारी 1:30 वाजता तृतीया तिथी सुरू होऊन 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तृतीया तिथी राहील. म्हणजेच 19 एप्रिल आणि 20 एप्रिल या दोन्ही दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करता येईल. परंतु उद्य तिथीनुसार आपल्या वैदिक पंडितांनी अक्षय्य तृतीयेचा सण केवळ 20 एप्रिल रोजीच साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. या दिवशी सर्वप्रथम महिलांनी सूर्योदयापूर्वी उठावे. झोपेतून उठल्यानंतर घर आणि अंगण झाडून घ्यावे. अंगण पाण्याने स्वच्छ धुवावे आणि नंतर छान रांगोळी काढावी. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घराच्या उंबरठ्याला हळदी कुंकू लावावे. शक्य असल्यास तोरणही बांधावे आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू टाकून आंघोळ करावी. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ किंवा कडुनिंबाची 3 पाने टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. यापैकी कोणतीही एक वस्तू पाण्यात मिसळली तरी पुरेसे आहे. या पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने भरेल. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस अशी आंघोळ केल्यास त्याचे अत्यंत उत्तम फळ मिळते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमचे संपूर्ण घर सोन्याच्या वर्षावाने भरून जाईल. त्यामुळे आज आवर्जून देवी लक्ष्मीची आराधना करा. 20 एप्रिल सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. त्यामुळे 11 वाजेपूर्वी घरात पूजा पूर्ण करा. अशा प्रकारे 1-2 गोष्टी सांगत राहिलो तर अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी अशी अनेक अक्षय्य वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. अक्षय्य तृतीयेसारख्या या अत्यंत पवित्र सणाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य निश्चितपणे करता येते. या दिवशी वार, राहुकाळ यांसारख्या वेळांचा विचार न करता शुभ कार्ये पार पाडता येतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही चांगले काम केल्यास त्याचे अक्षय्य फळ मिळते. विशेषतः या दिवशी गरिबांना मदत करणे खूप विशेष मानले जाते. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला गोमातेला स्पर्श करून नमस्कार केल्यास तुमच्या कुटुंबाला 7 पिढ्यांचे ऐश्वर्य लाभेल. तसेच गोमातेला प्रदक्षिणा घातल्याने आणि गायीला चारा खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि तुमच्या घरात ती कायम वास करते. यामुळे तुमच्या घरातील संपत्तीत हळूहळू वाढ होत जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची आवर्जून पूजा करावी. तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुळशी वृंदावनात एक छोटासा दिवा लावून तुळशी मातेला नमस्कार केल्यास सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात आणि पतीच्या उत्पन्नातही प्रचंड वाढ होते. शिवाय या अत्यंत पवित्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एका विशिष्ट झाडाला केवळ स्पर्श केल्याने सोने खरेदी करण्याचे योग जुळून येतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने नको म्हटले तरीही धनाची आवक अविरत सुरू राहते असे जाणकार सांगतात. हे झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून कडुलिंबाचे झाड आहे. आपण कडुलिंबाच्या झाडाला साक्षात देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानतो. अक्षय्य तृतीयेसारख्या पवित्र तिथीला हे कडुनिंबाचे झाड विश्वातील अद्भुत वैश्विक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते. ही ऊर्जा आपण केवळ त्या झाडाला स्पर्श करून आपल्या शरीरात प्रवाहित करू शकतो. जगात अनेक झाडे असली तरी कडुनिंबाच्या झाडाचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. याला ग्राम देवता आणि सर्वरोग निवारणी असेही म्हटले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडामध्ये अफाट शक्ती निर्माण होते. त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने खरेदी केले नाही तरी चालेल. सकाळी लवकर उठून स्नान, डोक्यावरून अंघोळ करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि तुमच्या घराजवळ किंवा कोणत्याही मंदिरात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ जा. कडुनिंबाच्या झाडाकडे केवळ एक सामान्य झाड म्हणून पाहू नका. ते साक्षात देवी
लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्या झाडाच्या मुळाशी थोडे पाणी घाला, हळदी कुंकू वाहा आणि झाडाला 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर तुमच्या दोन्ही हातांनी त्या कडुनिंबाच्या झाडाला 11 वेळा प्रेमाने स्पर्श करा. अशा प्रकारे स्पर्श केल्याने ते झाड तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक लहरी शोषून घेते. आपल्या शरीरातील नाडी मंडळाद्वारे त्या वृक्षाची प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते. यामुळे तुमच्या मनातील भीती आणि चिंता दूर होऊन एक प्रकारची मनशांती लाभते. जेव्हा मन शांत असते तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. तेच निर्णय आपल्याला उच्च स्थितीपर्यंत पोहोचवतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या कडुनिंबाच्या झाडाचा स्पर्श तुम्हाला सुवर्ण योग प्रदान करतो. होय, तुम्ही जे ऐकले ते अगदी खरे आहे. सोने खरेदी करण्याचा योग यायचा असेल आणि तुमच्याकडे धन टिकून राहायचे असेल तर या कडुनिंबाच्या झाडाची कृपा असणे अनिवार्य आहे. कडुनिंबाच्या झाडापासून येणारी हवा केवळ आपले रक्तच शुद्ध करत नाही, तर आपल्या सभोवतालचे नजर दोष आणि अलक्ष्मीचा प्रभाव देखील पूर्णपणे नष्ट करते. अक्षय्य तृतीयेसारख्या पवित्र तिथीला हे कडुनिंबाचे झाड विश्वातील अद्भुत वैश्विक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते. ही ऊर्जा आपण केवळ त्या झाडाला स्पर्श करून आपल्या शरीरात प्रवाहित करू शकतो. जगात अनेक झाडे असली तरी कडुनिंबाच्या झाडाचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. याला ग्राम देवता आणि सर्वरोग निवारणी असेही म्हटले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडामध्ये अफाट शक्ती निर्माण होते. त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने खरेदी केले नाही तरी चालेल. सकाळी लवकर उठून स्नान, डोक्यावरून अंघोळ करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि तुमच्या घराजवळ किंवा कोणत्याही मंदिरात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ जा. कडुनिंबाच्या झाडाकडे केवळ एक सामान्य झाड म्हणून पाहू नका. ते साक्षात देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्या झाडाच्या मुळाशी थोडे पाणी घाला, हळदी कुंकू वाहा आणि झाडाला 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर तुमच्या दोन्ही हातांनी त्या कडुनिंबाच्या झाडाला 11 वेळा प्रेमाने स्पर्श करा. अशा प्रकारे स्पर्श केल्याने ते झाड तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक लहरी शोषून घेते. आपल्या शरीरातील नाडी मंडळाद्वारे त्या वृक्षाची प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते. यामुळे तुमच्या मनातील भीती आणि चिंता दूर होऊन एक प्रकारची मनशांती लाभते. जेव्हा मन शांत असते तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. तेच निर्णय आपल्याला उच्च स्थितीपर्यंत पोहोचवतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या कडुनिंबाच्या झाडाचा स्पर्श तुम्हाला सुवर्ण योग प्रदान करतो. होय, तुम्ही जे ऐकले ते अगदी खरे आहे. सोने खरेदी करण्याचा योग यायचा असेल आणि तुमच्याकडे धन टिकून राहायचे असेल तर या कडुनिंबाच्या झाडाची कृपा असणे अनिवार्य आहे. कडुनिंबाच्या झाडापासून येणारी हवा केवळ आपले रक्तच शुद्ध करत नाही, तर आपल्या सभोवतालचे नजर दोष आणि अलक्ष्मीचा प्रभाव देखील पूर्णपणे नष्ट करते. दारिद्र्य म्हणजे केवळ पैशांची कमतरता नसून आजारपण आणि अशांती हे देखील दारिद्र्यच आहे आणि कडुनिंबाचे झाड असे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट करते. एवढेच नाही तर आजच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाला स्पर्श केल्याने आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊन संपूर्ण निरोगी आयुष्य प्राप्त होते. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन अष्टैश्वर्य लाभते. पैशाची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे आज कडुनिंबाच्या झाडाला नक्की स्पर्श करा. झाडाला स्पर्श केल्यानंतर लगेच घरी जाऊ नका. काही वेळ कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत बसा आणि 15 मिनिटांनंतर घरी जा. यामुळे कुबेराची कृपा देखील प्राप्त होते. तुम्ही लक्ष दिल्यास पूर्वी प्रत्येक घरासमोर एक कडुनिंबाचे झाड असायचे. त्यामुळे त्या घरात कोणत्याही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नव्हत्या. परंतु आजच्या काळात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. म्हणूनच अक्षय्य तृतीयेसारख्या दिवशी तरी आपण पुन्हा निसर्गाकडे वळले पाहिजे. त्या कडुनिंबाच्या झाडामध्ये असलेली वैश्विक ऊर्जा ग्रहण करून आपण आपले जीवन सुवर्णमय केले पाहिजे. आज कडुनिंबाच्या झाडाला स्पर्श केल्यास
पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत तुम्ही सोने खरेदी करण्याच्या स्थितीत पोहोचाल. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी बर्फासारख्या वितळून जातील. कडुनिंबाच्या झाडात असलेली दैवी शक्ती तुमच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करेल. समाजात मानसन्मान वाढेल. त्यामुळे सर्वांनी या अक्षय्य तृतीयेला कडुनिंबाच्या झाडाला अवश्य स्पर्श करावा आणि शुभ फळ प्राप्त करून आनंदाने जीवन जगावे. या दिवशी सोने किंवा घर, गाडी, दागिने यांसारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण एवढे महत्त्व असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याऐवजी सांगितलेल्या या शुभ वस्तू खरेदी करून घरी आणल्यास कोट्यवधी रुपयांचे सोने खरेदी केल्याचे फळ मिळते आणि तुम्ही साक्षात कुबेर बनाल. कारण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रत्येक जण सोने खरेदी करू शकत नाही. आजकाल सोने खरेदी करायचे असेल तर मालमत्ता विकावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जे लोक सोने खरेदी करू शकत नाहीत त्यांनी सोन्याऐवजी आता आपण सांगणार असलेल्या वस्तू खरेदी करून घरी आणल्यास खूप चांगले होईल असे शास्त्र सांगते. तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने सोन्याइतकेच मोठे फळ मिळते आणि अष्टैश्वर्य प्राप्त होते, तसेच वर्षभर तुमची भरभराट कशी होईल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे ही एक महत्त्वाची प्रथा आहे. सोन्याला साक्षात लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अगदी थोडेसे सोने खरेदी केले तरीही तुमच्या घरात अमाप ऐश्वर्य येते. या दिवशी सोने खरेदी केल्यास घरातील संपत्ती दुप्पट होते अशी मान्यता आहे. आपल्या पुराणांनुसार या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुबेराने लक्ष्मी देवीची पूजा केली आणि तो अत्यंत श्रीमंत झाला. असे म्हटले जाते की या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवी वैकुंठातून खाली येऊन पृथ्वीवर भ्रमण करत असते. त्यामुळे या अत्यंत पवित्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाने घरात लक्ष्मी देवीची पूजा करून तिचा आशीर्वाद प्राप्त करावा. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वांनी डोक्यावरून स्नान करून घरात आवर्जून दीप प्रज्वलन करावे. या दिवशी जे कोणी घरात पूजा करतात अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. विशेषतः गुलाबाच्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास या वर्षभर तुम्हाला अखंड ऐश्वर्य प्राप्त होईल. ज्याप्रमाणे कुबेर धनवान झाले त्याचप्रमाणे तुम्हीही धनवान व्हाल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात पूजा करताना गाईच्या तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून आरती करावी आणि तिला नमस्कार करावा एवढेच पुरेसे आहे. प्रचंड कुबेर योग या 5 गोष्टींना लागू होतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यापेक्षा खडे मीठ खरेदी केल्याने तुम्हाला श्री महालक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल. जे लोक सोने खरेदी करू शकत नाहीत त्यांनी या दिवशी मीठ खरेदी केल्यास सोने खरेदी केल्याइतकेच फळ मिळते. कारण देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला आहे आणि मीठही समुद्रातूनच तयार होते. त्यामुळे मीठ घरात आणल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. मीठ हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे तुमच्या देवघरात देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर असे खडे मीठ ठेवून पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यामुळे तुम्ही ऐश्वर्यवान व्हाल. शिवाय देवी लक्ष्मी घरात प्रवेश करेल आणि स्थिर वास करेल. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात धनाचा वर्षाव करेल. याशिवाय या दिवशी कमीत कमी 1 रुपयाची हळद आणि 1 रुपयाचे कुंकू खरेदी करून त्या हळद कुंकवाने देवी लक्ष्मीची पूजा केल्यास देवी लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होईल असे वेद पंडित सांगतात. त्यामुळे जे लोक आज सोने खरेदी करू शकत नाहीत त्यांनी आपण सोने खरेदी करू शकलो नाही म्हणून दुःखी न होता शक्य असल्यास हळद, कुंकू आणि मीठ आणून देवघरात ठेवावे आणि यांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. एवढेच नाही तर या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आवर्जून एक लहान मातीचे भांडे घरी आणणे खूप शुभ असते.
ज्यांना स्वतःचे घर बांधण्याची इच्छा आहे त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नक्कीच मातीचे भांडे आणावे. तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. तसेच जमीन खरेदी करण्याच्या संधीही निर्माण होतील. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी इतर वस्तू खरेदी केल्या तरी विशेष धनप्राप्ती होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख आणून तुमच्या देवघरात ठेवा. शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून देवघरात ठेवल्यास अत्यंत गरीब व्यक्तीही नक्कीच श्रीमंत होतो. देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या वस्तूंपैकी एक म्हणजे नारळ. आपल्या पुराणांनुसार प्रत्यक्ष देवी लक्ष्मीने पृथ्वीवर येऊन स्वतःच्या हाताने नारळाची झाडे लावली होती. त्यामुळे नारळामध्ये अनेक दैवी शक्ती असतात. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नारळ खरेदी करून देवी लक्ष्मीला नमस्कार करा आणि तो नारळ अर्पण करा. तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या त्वरित दूर होतील. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची एक छोटी मूर्ती घरी आणा. देवी लक्ष्मीची मूर्ती देवघरात असल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात लगेच प्रवेश करते. जे लोक देवी लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकत नाहीत त्यांनी देवी लक्ष्मीचा एक छोटा फोटो आणावा. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने आवर्जून स्वच्छ केले पाहिजेत. घरातील सोने हळदीच्या पाण्याने स्वच्छ करा. जे लोक आज सोन्याचे दागिने खरेदी करू शकत नाहीत ते किमान चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात. असे केल्यानेही अष्टैश्वर्य प्राप्त होते. कासवाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. जिथे भगवान विष्णू असतात तिथे देवी लक्ष्मी वास करते. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला कासवाची एक छोटी मूर्ती आणून ती तुमच्या देवघरात ठेवा. यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब निरोगी आणि अष्टैश्वर्याने संपन्न असे जीवन जगेल. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार कोणतीही एक वस्तू नक्की आणा ज्यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल. इतकेच नाही तर आजच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. आज नवीन घर खरेदी करणे, वाहने खरेदी करणे किंवा जमीन खरेदी करणे, नोंदणी रजिस्ट्रेशन करणे, नवीन कामे सुरू करणे आणि व्यवसायात गुंतवणूक करणे यामुळे अनेक शुभ लाभ मिळतात. आज केलेली कोणतीही छोटी खरेदी कायमस्वरूपी फळ देते. या सणाच्या दिवशी सकाळी प्रत्येकाने 2 वेलची चांगल्या प्रकारे कुटून त्यात थोडे गुलाबजल आणि चिमूटभर चंदन पावडर मिसळून त्याची बारीक पेस्ट करावी आणि आपल्या कपाळावर त्याचा टिळा लावावा. जे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असे करतात त्यांना नेहमी नशिबाची साथ मिळते. जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणे होत असतील तर या अक्षय्य तृतीयेला दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून भगवान विष्णूच्या मंदिरात जावे. यामुळे नवरा बायकोमधील प्रेम आणि जिव्हाळा वाढतो. तसेच या दिवशी महिलांनी डोळ्यात पाणी आणू नये, रडू नये. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात स्त्रिया रडल्या तर लक्ष्मी माता कोपते. यामुळे तुमच्या घरात समस्या आणि संकटे सुरू होतात. जे लोक व्यवसाय करतात त्यांनी एका लाल कपड्यात पिवळ्या अक्षता बांधून आपल्या गल्ल्यात ठेवाव्यात. यामुळे तुमच्या व्यवसायाला कोणाची नजर लागणार नाही आणि तुम्हाला नफा मिळेल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही छोटेसे दान 1000 पटींनी पुण्य मिळवून देते. त्यामुळे या दिवशी ब्राह्मणांना शिधा स्वयंपाकाचे साहित्य दान करा. तसेच या दिवशी कैरीचे दान केल्यास तुमच्या कुंडलीत असलेले पितृदोष पितृशाप पूर्णपणे नाहीसे होतील आणि तुम्हाला भाग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. या दिवशी तुम्ही हातपंखा, छत्री, चपला किंवा ताक यांसारख्या वस्तूंचे दान केले तरी ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सोने खरेदी करण्यापेक्षाही या दानाचे फळ अधिक मिळते. त्याचप्रमाणे वस्त्रदान केल्यास तुम्ही पुढच्या जन्मी कुबेरासारखे श्रीमंत म्हणून जन्माला येण्याची शक्यता असते. या अत्यंत पवित्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेवग्याच्या शेंगा
आणि पडवळ या 2 भाज्या चुकूनही खाऊ नयेत. त्यामुळे घरातील स्त्रियांनी या भाज्या शिजवू नयेत याची काळजी घ्यावी. कारण घरातील सर्वजण स्त्रिया जे बनवतील तेच खातात. त्यामुळे स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. आज कोणत्याही स्वरूपात शेवग्याच्या शेंगा किंवा पडवळ शिजवू नका आणि खाऊ नका. शेवग्याची भाजी असू शकते, लोणचे असू शकते किंवा सांबारमध्येही शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात. अशा कोणत्याही स्वरूपात शेवग्याच्या शेंगा आणि पडवळ मुळीच खाऊ नये. पडवळ भाजीच्या स्वरूपात असो, फ्रायच्या स्वरूपात असो, पडवळ आणि दह्याची चटणी, कोशिंबीर असो, दुधात शिजवलेले पडवळ असो किंवा पडवळाची भजी असो, अशा कोणत्याही स्वरूपात पडवळ खाऊ नये. मुळात आज या 2 भाज्या विकत घेऊन घरीही आणू नयेत. कारण या दोन्ही भाज्या सापासारख्या लांब असतात. यंदाची अक्षय्य तृतीया सोमवारी आली असल्याने आज या भाज्या खाणे म्हणजे भगवान शिवाच्या गळ्यातील नागेंद्राला खाल्ल्यासारखे पाप आहे असे शास्त्र सांगते. त्यामुळे लक्षात ठेवा, आज या 2 भाज्या खाऊ नका आणि तरीही खाल्ल्यास तुम्ही कर्जात बुडाल. केलेल्या पूजेचे फळही मिळणार नाही. आर्थिक समस्या निर्माण होतील. हातात एक पैसाही उरणार नाही. ओढून घेतलेले संकट ठरल्यासारखे होईल. म्हणून आज महिलांनी घरात शेवग्याच्या शेंगा आणि पडवळ शिजवू नये. आज कोणीही या भाज्या खाऊ नयेत. फक्त घरातच नाही तर बाहेर हॉटेलमध्ये, करी पॉइंट्सवर किंवा इतर कुठेही या भाज्या विकत घेणे किंवा खाणे टाळावे. यासोबतच आज मांसाहारही करू नये. मांस, मटण, मासे, कोळंबी, खेकडे, गोगलगाय, गोमांस यांसारखे कोणतेही मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. ते पूर्णपणे टाळले पाहिजेत. बरेच लोक अंडी नॉनव्हेज नाहीत असे समजून खातात, पण अंडे सुद्धा नॉनव्हेजच आहे. अंडे कोणत्याही झाडाला लागत नाही. शिवाय अंड्याला मांसाहारी वास येतो. त्यामुळे अंडे नक्कीच नॉनव्हेज आहे. म्हणूनच आज अंडे सुद्धा खाऊ नये. साधारणपणे सर्वजण रविवारी मटणाच्या दुकानात जाऊन मटण किंवा मासे काहीतरी विकत आणतात आणि शिजवून खातात आणि ते उरले तर फ्रीजमध्ये ठेवून सोमवारी खातात. पण लक्षात ठेवा, हा सोमवार अक्षय्य तृतीयेसोबत आला आहे. त्यामुळे आज अजिबात नॉनव्हेज खाऊ नये. इतर सोमवारी नॉनव्हेज खाल्ले तरी चालेल, पण किमान या एका दिवशी तरी नियम मोडून जर तुम्ही आज नॉनव्हेज खाल्ले तर देवी लक्ष्मीची कृपा कमी होईल, कमाई कमी होईल, 7 जन्मांचे दारिद्र्य येईल. भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्हाला परमेश्वराच्या, शंकराच्या कोपालाही सामोरे जावे लागेल. त्यामुळे कृपया आज नॉनव्हेज खाऊ नका. बिर्याणी, नूडल्स, मंचुरियन, एग पफ, चिकन पकोडा अशा कोणत्याही रूपात आज नॉनव्हेजच्या वाटेला जाऊ नका. शेवग्याची शेंग, पडवळ आणि नॉनव्हेज या 3 गोष्टी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खाऊ नयेत. हे न ऐकता जर तुम्ही ते खाल्ले तर त्यानंतर तुम्हालाच दारिद्र्य भोगावे लागेल. तुम्ही कर्जबाजारी व्हाल, नरकात जाल आणि तुम्हाला महापाप लागेल. भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. स्वतःहून संकटे ओढून घेतल्यासारखे होईल. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणीही हे पदार्थ न खाण्याची काळजी घ्यावी. अक्षय्य तृतीयेच्या सणाबद्दल श्रीकृष्ण असे म्हणाले होते असा पुराणात उल्लेख आहे. पूर्वी एक गरीब, गोड बोलणारा, सत्यवचनी, देवगुरूंचा आणि देवांचा भक्त असलेला एक व्यापारी कोमटी होता. तो एक दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया होता. थोरा मोठ्यांकडून सत्य ऐकून त्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान केले. घरी येऊन देवाची पूजा केली आणि लाडू व हातपंखे दान केले. तो व्यापारी पुढच्या जन्मी उत्पत्ती नगरात एका श्रीमंत शत्रूच्या घरात जन्माला आला. त्या जन्मातही त्याने आपली दानशूरता सोडली नाही. तो सतत दान करत असूनही त्याची संपत्ती कमी न होता अक्षय्य राहिली. हे सर्व अक्षय्य तृतीयेच्या व्रतपालनाचे फळ आहे असे सांगत श्रीकृष्णांनी धर्मराजाला या व्रताचे महत्त्व समजावून सांगितले. अक्षय्य
तृतीया म्हणजे अक्षय्य फळ देणारी तृतीया असा याचा अर्थ होतो. या दिवशी केलेल्या कोणत्याही कार्याला आणि स्नानाला अक्षय्य फळ मिळते. या दिवशी तुम्ही एखादे फळ दान केले तरी अक्षय्य फळ मिळते, म्हणजेच अतिशय आनंददायी फळ मिळते. या दिवशी पाण्याने भरलेला माठ दान केल्यास अगणित पुण्य मिळते, किंवा तुम्ही पाण्याच्या बाटल्या आणि अन्नदान देखील करू शकता. अशा प्रकारे सर्व प्रकारची दाने केली जाऊ शकतात. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही जे काही दान कराल त्याचे अक्षय्य फळ तुम्हाला मिळेल. ज्यांची ऐपत आहे त्यांनी सोन्याचे दान करावे, पण कृपया सोने फक्त खरेदी करून साठवून ठेवू नका. तुम्ही सोने खरेदी करा किंवा नका करू, या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या झाडाची पाने आणून घरात ठेवली तरी पुरेसे आहे. त्यामुळे सोने खरेदी न केल्याची उणीव भरून निघेल. भविष्यात सोने खरेदी करण्याची तुमची क्षमता निर्माण होईल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला राजयोग प्राप्त होईल. या दिवशी सोने खरेदी करण्याची काहीही गरज नाही, पण जर तुम्ही या झाडाची पाने घरी आणली तर तुम्हाला घरी सोने आणल्या इतकेच फळ मिळेल. तुम्ही कुबेरासारखे श्रीमंत व्हाल. तर अत्यंत पवित्र अशा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या झाडाची पाने घरी आणल्याने दारिद्र्य दूर होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होते, हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुवर्णदान करावे असे शास्त्र सांगते. असे सुवर्णदान केल्याने अक्षय्य फळ मिळते, पण सोने विकत घेऊन साठवून ठेवल्याने कोणतेही फळ मिळत नाही. मुळात अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करावे असे कोणत्याही शास्त्रात सांगितलेले नाही. हे सर्व मानवाने निर्माण केलेले आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करावे असे कोणत्याही शास्त्रात सांगितलेले नसल्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याची कोणतीही गरज नाही. केवळ शमीच्या झाडाची पाने घरी आणून देवी लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवली तरी पुरेसे आहे. हे 1 किलो सोने घरी आणण्यासारखेच आहे, कारण आपल्या पुराणांमध्ये शमीच्या झाडाच्या पानांचे वर्णन सोन्याच्या समान केले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही वेळी शमीच्या झाडाजवळ जाऊन झाडाला नमस्कार करा आणि त्यानंतर काही पाने घरी घेऊन या. ती पाने देवी लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवून विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी असे केल्याने सोने खरेदी केल्या इतकेच फळ मिळते. आर्थिक अडचणी आणि कर्जाचा त्रास दूर होऊन राजयोग प्राप्त होतो. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. शमीच्या झाडाला संस्कृतमध्ये शमी वृक्ष असे म्हणतात. अमृतासाठी देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून दिव्य वृक्ष निर्माण झाले. त्यापैकी शमीचा वृक्ष हा देखील एक आहे. त्या काळी या झाडाचा उपयोग अग्नी निर्माण करण्याचे साधन म्हणून केला जात असे. म्हणूनच याला असेही म्हटले जाते. त्रेतायुगात लंकेला जाण्यापूर्वी श्रीरामांनी शमीची पूजा केली होती, म्हणूनच त्यांनी रावणावर विजय मिळवला असे रामायणाची कथा सांगते. तसेच महाभारतात पांडव अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपली शस्त्रे एका गाठोड्यात बांधून शमीच्या झाडावर ठेवली होती. आपला अज्ञातवास संपेपर्यंत आपल्या शस्त्रांचे सुरक्षित रक्षण करावे अशी शमीच्या झाडाला विनंती करून आणि नमस्कार करून ते निघून गेले. अज्ञातवास संपल्यानंतर शमीच्या झाडाजवळ आलेल्या पांडवांनी या वृक्षाची पूजा केली आणि आपली शस्त्रे परत घेतली. त्यानंतर त्यांनी कौरवांसोबत युद्धात भाग घेऊन त्यांचा पराभव केला. शमीची पूजा करणे म्हणजे जीवनात सर्व प्रकारचे यश प्राप्त करण्याची इच्छा करणे असा सर्वांचा विश्वास आहे. शमीचे झाड कोणत्याही वातावरणात अगदी सहज वाढते. पाण्याची किंवा इतर आवश्यक गोष्टींची उपलब्धता नसतानाही ते दीर्घकाळ जिवंत राहते. या झाडाची जुनी पाने गळून पडत असतानाच नवीन पाने सतत येत राहतात. त्यामुळे हे झाड कधीही पूर्णपणे पाने गळून बोडके झालेले दिसत नाही. आजच्या तरुणांना आणि शहरी लोकांना या झाडाच्या उपयोगांबद्दल फारशी माहिती नसेल, परंतु ग्रामीण जीवनात
शमीच्या झाडाशी खूप जवळचा संबंध असतो. या झाडाची मुळे जमिनीची सुपीकता वाढवतात. शमीच्या झाडाचा प्रत्येक भाग पारंपरिक औषधांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतो. या झाडाच्या सान्निध्यातील हवा श्वास घेतल्याने आरोग्य चांगले राहते असा समज आहे. या झाडाभोवती प्रदक्षिणा घातली पाहिजे असे सांगितले जाते. याच सर्व वैशिष्ट्यांमुळे शेतकरी सुद्धा आपल्या पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू नका. त्याऐवजी शमीची पाने आणून देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा आणि तुम्हीही सर्व सुख समृद्धी मिळवून आनंदाने जीवन जगा.